नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं। दिल्लीतील एआय समिटमध्ये युवक काँग्रेसचं शर्ट काढून आंदोलन त्यांनी केलेलं आहे। यावेळेला युवक काँग्रेसनं मोदींविरोधात घोषणाबाजी केलेली आहे। दिल्लीच्या टिळक मार्ग पोलीस ठाण्यामध्ये आंदोलकांवर गुन्हा दाखल झाला। तर दिल्लीच्या एआय समिटमध्ये युवक काँग्रेसनं शर्ट काढून आंदोलन केलेलं होतं। दिल्लीच्या टिळक मार्ग पोलीस स्टेशनमध्ये या सर्व आंदोलकांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। काँग्रेसच्या आंदोलनाला भाजपने देखील उत्तर दिले। तर ही दोन दृश्य आपण पाहतो आहोत। काँग्रेस कार्यकर्त्यांचं एआय समिटमध्ये आंदोलन पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर भाजपने राहुल गांधींच्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधींच्या पुतळ्याला जे आहे ते पायाने जे आहे ते तुडवलेलं आणि आग देखील इथं लावल्याचं पाहायला मिळते। पुतळा जो आहे तो जाळण्यात आलेला आहे। ही दोन दृश्य, एकीकडे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एआय समिटमध्ये आंदोलन केलं आणि दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलेलं। तर दिल्लीतील एआय समिटमध्ये काँग्रेसने जे काही आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनाचा मुख्यमंत्र्यांनी निषेध केला आहे। काँग्रेसकडून देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं। देशाचं हिताचं काय हेच काँग्रेस विसरून गेलंय असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। एआई इम्पैक्ट समिट पूरे विश्व में चर्चा का विषय है। विश्व हमारी सराहना कर रहा है और चंद युवा युवक कांग्रेस के आते हैं और इस प्रकार से हंगामा करके हमारे इतने अच्छे आयोजन को एक प्रकार से खराब करने की कोशिश करते हैं। मैं इसकी बहुत कड़ी निंदा करता हूं। मुझे ऐसा लगता है कि शायद हमारे कांग्रेस पार्टी की दिमागी हालत बहुत खराब हो चुकी है। वो अब अपने देश के हित में क्या है ये भी नहीं समझ पा रहे और उसमें भी राजनीति लाने की कोशिश कर रहे हैं। ये बहुत गलत बात है। तर दिल्लीतील एआय समिटमध्ये युवा काँग्रेसने केलेल्या आंदोलनाचा भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी निषेध केलेला आहे। जागतिक स्तरावर भारताच्या नेतृत्वाचं जगभर कौतुक होत असताना काँग्रेसने घातलेला गोंधळ वैचारिक दिवाळखोरीची निशाणी आहे, अशी टीका जी आहे ती चित्रा वाघ यांनी केली आहे। काँग्रेसवाल्यांनो जरा तरी लाज वाटू द्या रे आणि औषधापुरता तरी देशाभिमान बाळगा। एआय इम्पॅक्ट समिट मध्ये युथ काँग्रेसने केलेला गोंधळ हा आंदोलन नाही तर पप्पूच्या नेतृत्वात दर्शवलेली अक्कलेची दिवाळखोरी आहे। आज जगभरात भारताच्या एआय नेतृत्वाचं कौतुक होतंय, पण या देशद्रोही वृत्तीच्या राहुल गांधींना देशाची प्रगती सहन होत नाही। राहुल गांधी लक्षात ठेवा, जिन्हें गिराने का शौक हो वो साजिशें रचते हैं और जिन्हें देश बनाना हो वो इतिहास रचते हैं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली इतिहास रचला जातोय आणि या इतिहासात तुमच्याही कर्माची नोंद घेतली जाणारच आहे। राहुल गांधी मुंबईत आल्यावर त्यांना सडेतोड उत्तर देणार भाजपच्या नगरसेविका अक्षता टेंडुलकर यांनी हा इशारा दिलाय। दिल्लीत एआय समिटमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनानंतर भाजप आक्रमक झाली आहे। पुढची तुम्ही भूमिका काय असणार आहे? जेव्हा राहुल गांधी मुंबईला येईल, आपण ज्या पद्धतीने आज यांनी आपण देशाचा अपमान केला, ज्या पद्धतीने याचा अपमान होईल। तर राणेंविरोधातील मानहानीच्या खटल्यामध्ये संजय राऊतांची माझगाव न्यायालयात साक्ष नोंदवण्यात आली आहे। राणेंचे आरोप म्हणजे संविधान आणि निवडणूक आयोगाला आव्हान असल्याचं राऊतांनी म्हटलंय। मी पैसे खर्च केल्यानं राऊत खासदार झाले असं म्हणणं धक्कादायक असल्याचं राऊतांनी म्हटलंय। मतदार यादीत नाव नसताना उमेदवारी अर्ज भरून घेतला म्हणजे वक्तव्य म्हणजे गुन्हा असल्याचं देखील राऊतांनी म्हटलेलं आहे। तर संजय राऊतांनी माझगाव न्यायालयामध्ये काय साक्ष दिलेली आहे ते आपण पाहूयात। माझ्या खासदारकीबाबत आरोप करून एकेकाळी मी शिवसेना चालवत होतो हे राणेंना दाखवायचं होतं। माझ्या राज्यसभा उमेदवारीवर आरोप करणं म्हणजे निवडणूक आयोग भ्रष्टाचारी असल्याचं दाखवणं आणि राज्यघटनेला आव्हान देण्यासारखं असल्याचं देखील राऊतांनी म्हटलंय। राणे भाषणामध्ये म्हणाले की राऊतांना खासदार करण्यासाठी मी पैसे खर्च केले, त्यांचं हे वक्तव्य म्हणजे राज्यघटनेला आव्हान आहे असं देखील यावेळेला संजय राऊत यांनी म्हटलं। मतदार यादीत नाव नसताना उमेदवारी अर्ज भरून घेतला हा राणेंचा आरोप म्हणजे गुन्हा आहे असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय। माझं नाव मतदार यादीत भाग क्रमांक 148 मतदार नोंदणी क्रमांक 1194 वर नोंदलेला आहे। मी यापूर्वी सर्व निवडणुकांमध्ये मतदान केलं असल्याचं देखील राऊतांनी म्हटलंय। माझं नाव मतदार यादीत नव्हतं असा खोटा आरोप राणे यांनी केला। राणेंचं वक्तव्य म्हणजे राज्यसभेची निवडणूक यंत्रणा भ्रष्ट असल्याचं सांगणं आहे असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय। मी राहत असलेल्या ठिकाणी माझ्यावर आरोप करून नारायण राणे यांना प्रसिद्धी मिळवायची होती असं देखील संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे।